So in the last lecture we have studied the operators, C++ tokens. Okay, so operators, which operators we have studied in the last lecture, the basic which we already studied in C also: arithmetic, assignment, increment, decrement, कंडिशनल आपल्याला बघायचे आता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितले बिटवाइज, लॉजिकल अँड रिलेशनल. तर हे ऑपरेटर्स आपण प्रीवियस लेक्चर मध्ये बघितलेले आहेत: असाइनमेंट, अरिथमॅटिक, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, बिटवाइज, लॉजिकल, रिलेशनल. सो आता राहिलेले आहे कंडिशनल ऑपरेटर्स आणि प्लस जे C++ चे ऑपरेटर्स आहेत जे की सी मध्ये नव्हते: रेफरन्स ऑपरेटर, scope resolution operator and the member dereferencing operator. Excuse me, member dereferencing operator. Okay, so scope resolution आणि रेफरन्स आणि कंडिशनल आपण या लेक्चरला बघणार आहे. आणि मेंबर डिरेफरन्सिंग ऑपरेटर जे आहे त्याच्यासाठी क्लासेस आणि ऑब्जेक्ट रिक्वायर्ड असतात, बिकॉज हे ऑपरेटर जेव्हा आपल्या प्रोग्राम मध्ये क्लास असेल तेव्हाच आपल्याला यूज करता येतो. ठीक आहे, सो हे जे एक ऑपरेटर आहे हे आपण क्लास आणि ऑब्जेक्ट चॅप्टर जो आपला सेकंड चॅप्टर आहे तो स्टार्ट केला की आपण घेणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कंडिशनल ऑपरेटर. सो कंडिशनल ऑपरेटर्स आर ऑल्सो देअर इन सी ऑल्सो. ओके, conditional operator are question mark and colon. These are the two conditional operator आणि हे ऑपरेटर at a time यूज करायचे असतात. तर कंडिशनल ऑपरेटर इट इज ऑल्सो कॉल्ड एज टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर मीन्स 3 ऑपरंड्स असतात. जसं बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, 2 ऑपरंड्सच्या मध्ये जे जे ऑपरेटर्स असतात ते बायनरी, बिकॉज 2 मीन्स बायनरी. ओके, त्याच्यानंतर एकच ऑपरंड जर रिक्वायर्ड असेल त्या ऑपरेटरला तर इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट काय झाले, युनरी ऑपरेटर. 2 ऑपरेटर रिक्वायर्ड असेल तर बायनरी. हे मी प्रीवियस लेक्चरला सांगितलेले. नाउ क्वेश्चन मार्क अँड कोलन, दिस इज अ कंडिशनल ऑपरेटर अँड कंडिशनल ऑपरेटर्स आर द टर्नरी ऑपरेटर. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये टोटल 3 ऑपरंड्स असणार. ओके, तर टर्नरी ऑपरेटर विच इज कंडिशनल ऑपरेटर, हाऊ इट इज वर्क लाईक अ इफ एल्स स्टेटमेंट. ओके, फॉर एक्झाम्पल A greater than B. If A greater than B, question mark, C out, max A, colon, C out, max B. ओके, सो बघा आता सपोज हे इथे बघा क्वेश्चन मार्क आणि कोलन ऍट अ टाइम यूज करायचे असतात. ठीक आहे, सो क्वेश्चन मार्कच्या आधी नेहमी काय येते, कंडिशनच यायला पाहिजे. क्वेश्चन मार्कच्या आधी काय आली पाहिजे, कंडिशनच आली पाहिजे. ओके, and if this condition is true, when the condition is true, then the statement after the question mark is executed. Okay, when the condition is true, the statement after the question mark is executed, and when the condition is false, then statement after the colon is executed. Okay, if this condition is true, क्वेश्चन मार्कच्या आधी ऑलवेज कंडिशनच पाहिजे, and if that condition is true, then the statement after the question mark is executed. Okay, and if this condition is false, then the statement after the colon is executed. Okay, so this is how the conditional operator works. तर सहसा आपण कंडिशनल ऑपरेटर पण यूज करत नाही, लाईक असाइनमेंट ऑपरेटर. ओके, सो बघा ह्याला टर्नरी का म्हणतात, बिकॉज टोटल 3 ऑपरंड्स आले. बघा हे एक ऑपरंड, हे त्याच्यानंतर हे एक ऑपरंड आणि हे एक ऑपरंड. म्हणजेच काय की कोलन आणि क्वेश्चन मार्क हे वर्क करण्यासाठी वी नीड 3 ऑपरंड्स. सो इट इज कॉल्ड एज अ टर्नरी ऑपरेटर. ओके, नाउ नेक्स्ट बघा रेफरन्स ऑपरेटर. इट इज न्यू ऑपरेटर, रेफरन्स ऑपरेटर. इट इज रिप्रेझेंटेड बाय ampersand. ओके, इट इज रिप्रेझेंटेड बाय ampersand. मग आता तुम्ही म्हणताल की बिटवाइज ऑपरेटर, बिटवाइज अँड पण असंच आहे. ओके, पण बिटवाइज अँड हे आपण प्लस मायनस सारखं असाइनमेंट मध्ये काय करतो, यूज करतो. ओके, बट रेफरन्स जे ऑपरेटर आहे ते आपण डिक्लेरेशन व्हेरिएबल जेव्हा आपण डिक्लेअर करतो
डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबलच्या तिथे आपण त्या स्टेटमेंटला यूज करतो. ओके, सो रेफरन्स ऑपरेटरचा यूज काय आहे? रेफरन्स ऑपरेटर इज used to assign or give an alias name to the व्हेरिएबल. दिस इज द न्यू ऑपरेटर. ओके, तुम्हाला रेफरन्स ऑपरेटरचा एक क्वेश्चन येतो बघा 4 मार्क्सला. एक्सप्लेन द रेफरन्स ऑपरेटर इन C++. ओके, सो त्याच्यामध्ये काय तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं? आता C++ ही काय लँग्वेज आहे? ओके, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची एक लँग्वेज आहे. सो लँग्वेजचा जर तुम्हाला थेरी पेपर आला तर लक्षात ठेवायचं की थेरी पेपर जरी आला तरी तुम्हाला विथ प्रोग्रामच एक्सप्लेन करावा लागतो. सो C++चे जर तुमचे आता ऑफलाईन जर पेपर झाले तर तुम्हाला 95% काय येतात एक्झामला? थेरी मध्ये प्रोग्राम्स येतात 95% आणि 5% जी थेरी येते त्या थेरी मध्ये पण ऍज अन एक्झाम्पल यू हॅव टू राईट डाऊन द प्रोग्राम अँड एक्सप्लेन द प्रोग्राम. ओके, सो जर थेरी क्वेश्चन आला तर आलं एक्सप्लेन द रेफरन्स ऑपरेटर इन C++. देन एक्झॅक्ट तुम्हाला काय डिफाइन काय एक्सप्लेन करायचं आहे की व्हॉट इज द यूज ऑफ द रेफरन्स ऑपरेटर, सिंटॅक्स फॉर युजिंग द रेफरन्स ऑपरेटर, वन प्रोग्राम युजिंग द रेफरन्स ऑपरेटर. दिस इज what you have to write. ओके, सो C++ किंवा कोणतेही जावा असू द्या, सी असू द्या, कोणत्याही लँग्वेजचा जर थेरी पेपर असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये समजून घ्या की तुम्हाला 95% हे प्रोग्रामचेच क्वेश्चन येणार आणि जे 5% थेरीचे क्वेश्चन येणार त्या थेरीच्या क्वेश्चन मध्ये पण यू हॅव टू राईट द प्रोग्राम. ओके, सो बघा रेफरन्स ऑपरेटरचा यूज काय? टू असाइन अन अलाइज नेम टू द व्हेरिएबल. To assign an alias name to the variable. Okay, alias name means what? जसं तुम्हाला nickname असतं. alias name means what? Nickname. जसं तुम्हाला more than one name असू शकतात, nickname असतं each person ला. ओके, सो तुम्हाला तुमच्या ओरिजिनल नेमनी पण कॉल करू शकतात, त्याच्यानंतर निकनेमनी पण कॉल करू शकतात. सेम लाईक जर व्हेरिएबलला एक निकनेम किंवा अलाइज नेम जर असाइन करायचा असेल देन देर इज द यूज ऑफ द रेफरन्स ऑपरेटर. सो हाऊ टू यूज द रेफरन्स ऑपरेटर? बघा आता कसं यूज करायचं रेफरन्स ऑपरेटर. सपोज मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, बघा आता जेव्हा तुम्ही हे व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हा काय होतं? एक्स साठी मेमरी अलोकेशन होते, एक ब्लॉक ऑफ मेमरी अलोकेट होते, त्याला नेम काय असतं? एक्स आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू असते 10. ओके, नाउ जेव्हा आता रेफरन्स ऑपरेटर कधी यूज करतात? डिक्लेरेशन ऑफ द व्हेरिएबलला. आता व्हेरिएबल डिक्लेअर करताना रेफरन्स ऑपरेटर यूज केलं, ह्याचं मिनिंग काय की एक्स व्हेरिएबलला निकनेम काय दिलं? वाय दिलं. म्हणजे एक्सचा रेफरन्स काय आहे? वाय. मीन्स व्हॉट? एक्सला आता एक्सनी पण आयडेंटिफाय होणार आणि वायनी पण. सो एक्झॅक्ट प्रोग्रामिंग मध्ये अलाइज नेम मीन्स काय होतं की जो ब्लॉक आहे मेमरी ब्लॉक ज्याला एक्स असाइन केलेला आहे नेम, त्याच मेमरी ब्लॉकला आता वाय असाइन होणार नेम. आलं का लक्षात? म्हणजे वन ब्लॉक इज नाउ आयडेंटिफाइड बाय द टू व्हेरिएबल नेम एक्स अँड वाय. जसं वन पर्सन is identified by his original name and his nickname. Same like जेव्हा तुम्ही वन व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हा एक मेमरी ब्लॉक होतो, त्या मेमरी ब्लॉकला त्या व्हेरिएबलच्या नेमनी काय होतं? तुम्ही कंपायलर काय करतो? तो नेम त्या मेमरी ब्लॉकला असाइन करतो. आता रेफरन्स ऑपरेटर आलं की ते रेफरन्स कोणत्या व्हेरिएबलला दिलेला आहे? एक्स. आणि काय रेफरन्स दिलेला आहे किंवा काय निकनेम दिलेलं आहे? वाय. सो एक्स जो ब्लॉक आहे त्याच ब्लॉकला आता काय नेम येणार? वाय. ओके, सो जर आता मी सी आउट एक्स केलं इट विल बी डिस्प्ले ऍज अ 10 एक्स ची व्हॅल्यू. आणि जर मी सी आउट वाय केलं तरी पण काय डिस्प्ले होणार? 10च होणार. मीन्स व्हॉट की तो मेमरी ब्लॉक आता ऍक्सेस करण्यासाठी वी हॅव टू नेम्स एक्स ऑल्सो अँड वाय ऑल्सो. ओके, सो दिस इज अ यूज ऑफ द रेफरन्स ऑपरेटर. ठीक आहे, आता सपोज तुम्ही असं केलं y इज इक्वल टू y प्लस 20. सो y ची व्हॅल्यू काय आहे? 10.
10 + 20 किती झाले 30. तर इथे स्टोअर किती झाले 30. सो चेंजेस मी कशाने केले y ने आणि डिस्प्ले काय करते x. तर काय डिस्प्ले होणार 30 बिकॉज चेंजेस त्याच ब्लॉक मध्ये झालेला आहे ज्याला नेम काय दिलेलं x दिलेले. ओके सो तुम्ही y ने चेंजेस करा किंवा x ने करा काहीही फरक पडणार नाही. सो दिस इज द यूज ऑफ द रेफरन्स ऑपरेटर. रेफरन्स ऑपरेटरनी काय करता तुम्ही एका व्हेरिएबलला निकनेम देता अलाइज नेम देता. व्हेरिएबलला निकनेम देता किंवा अलाइज नेम देता मीन्स व्हॉट की जो मेमरी ब्लॉक असेल ज्याला एक व्हेरिएबल नेम असाइन केलेला आहे त्याच ब्लॉकला अजून एक व्हेरिएबल नेम काय करायचं असाइन करायचं सो दॅट ब्लॉक कॅन बी ऍक्सेस बाय दी टू व्हेरिएबल नेम. सो दिस इज द यूज ऑफ द रेफरन्स ऑपरेटर. ओके नाउ लेट्स रन द प्रोग्राम युजिंग द रेफरन्स ऑपरेटर. सो तुम्हाला थेअरी मध्ये ह्याचा प्रोग्राम पण तुम्हाला काय करावा लागेल लिहावा लागेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला नोट्स पण देणार आहे जसे जसे आपले पॉइंट कंप्लीट होतील तसे तसे मी तुम्हाला नोट्स देणार आहे. ओके न्यू करायचंय त्याच्यानंतर सेव्ह करून घ्यायचंय रेफरन्स op.cpp. ओके सो हे आपण आता प्रोग्राम आहे स्वतः आपण हा स्टार्ट करू. फर्स्ट you have to include the header file iostream. After that using namespace standard. Okay now int main. Okay now first declare one variable, assign any value to that variable. Then suppose आता मी एक reference name b घेतलं आणि a ला दिलं. ओके आता बघा सी आउट जर मी a केलं तर काय डिस्प्ले होतं आणि बी केलं तर काय डिस्प्ले होतं. देन लास्ट रिटर्न 0. सेव्ह करा. ऑलरेडी आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की लास्ट टाइम जेव्हा आपण बेसिक स्ट्रक्चर केलं तेव्हा न्यू प्रोग्राम कसा करायचा. फर्स्ट त्याला सेव्ह ॲज करायचं आणि देव सीपीपीच यूज करा एडिटर. आणि जर तुमच्याकडे मोबाईल ऍप असेल तर सेम हाच प्रोग्राम तुम्हाला लागतो. टर्बो सी असेल तर काय चेंजेस करायचे हे पण मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे. ओके बघा एक व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलला आपण निकनेम दिलेला आहे बी. जो तुम्ही ए ने जरी व्हॅल्यू ऍक्सेस केली आणि बी ने जरी केली तरी पण व्हॅल्यू काय होणार आहे सेम डिस्प्ले होणार आहे. ओके it will take some time. नाव चेक करा 10 आणि 10 म्हणजे ए ने जरी ऍक्सेस केली तरी पण 10च व्हॅल्यू आली आणि बी ने ऍक्सेस केली तरी 10 आली बिकॉज आपण व्हॅल्यू फक्त ए लाच दिलेली आहे. बी ला दिली आहे का नाही पण बी ऍज अ रेफरन्स नेम दिलेला आहे ए ला. सो ए ची जी व्हॅल्यू आहे तीच कशाला येणार बी ला येणार. सो दिस इज द यूज ऑफ द रेफरन्स ऑपरेटर. ओके नाव द नेक्स्ट ऑपरेटर इन C++ is scope resolution operator. Scope resolution ऑपरेटर. ओके सो स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर कोणता आहे बघा कोलन 2 कोलन्स कंटिन्युअस कोलन. सो दिस इज अ कोलन पण सिंगल नाही कंटिन्युअस 2 कोलन. सो दिस इज अ स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. देयर आर मेनी युजेस इन C++ फॉर दिस स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर बट फर्स्ट जो यूज आहे तो आपण आता बघणार आहे आणि नंतर जेव्हा क्लासेस ऑब्जेक्ट सुरू होतील तेव्हा अजून यूज बघणार आपण स्कोप रिझोल्यूशनचे. ओके बट द स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटरचा एक यूज आहे टू ऍक्सेस द व्हॅल्यू ऑफ ग्लोबल व्हेरिएबल. To access the value of the global variable. Now what is the global variable? I have already discussed in a basic structure of the C++. Okay. Global variable means what? ते कोणत्याही फंक्शनच्या स्कोप मध्ये नाहीये. ते काय आउट ऑफ द फंक्शन तुम्ही डिक्लेअर केले. फॉर एक्झाम्पल
आता ह्याचं मिनिंग एक्सप्लेन करण्याच्या आधी व्हॉट इज अ ग्लोबल व्हेरिएबल अँड व्हॉट इज अ लोकल व्हेरिएबल. ग्लोबलच्या अपोजिट लोकल. ठीक आहे. नाव बघा आता सपोज तुमच्याकडे एक फंक्शन आहे void डिस्प्ले फंक्शन आणि इथे मी केले सी आउट x. जस्ट फॉर एक्झाम्पल सांगते. देन int x इज इक्वल टू 20. नाउ int main. ठीक आहे. void display cout x. ओके. नाउ int main. आता इथे मी परत एक x काय केला डिक्लेअर केला त्याला 10 नेम दिलं देन cout x. ओके. नाउ बघा जे व्हेरिएबल तुम्ही कोणत्याही फंक्शन मध्ये डिक्लेअर करत नाही, जसं आता ह्या प्रोग्राम मध्ये 2 फंक्शन्स आहेत, एक डिस्प्ले फंक्शन आणि एक मेन फंक्शन. ओके. बट एक मिनिट डिस्प्ले फंक्शन कॉल करायचं राहिले. आता एक सिंपल प्रोग्राम लिहिलेला आहे बघा. त्याच्यामध्ये मी हा जो x आहे तो मी कोणत्याही व्हेरिएबल कोणत्याही फंक्शन मध्ये डिक्लेअर केलेला नाहीये. म्हणजे ह्या प्रोग्राम मध्ये डिस्प्ले फंक्शन आहे आणि मेन फंक्शन आहे. तर मी x कुठे डिक्लेअर केलेला आहे. एक थोडस चेंज करते एक्झाम्पल. प्रॉपर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे त्याच्यासाठी. डिस्प्ले फंक्शन इथे कॉल करते. आता बघा हा जो x आहे हा मी कुठे डिक्लेअर केलेला आहे आउट ऑफ द फंक्शन. तो डिस्प्ले आणि मेनच्या किंवा तुमच्या प्रोग्राम मध्ये जेवढे फंक्शन असेल त्या फंक्शन मध्ये मी डिक्लेअर नाही केलाय. तो कुठे डिक्लेअर केलेला आहे फंक्शनच्या बाहेर. सो दिस x which has a value 20 is called as a global variable. ओके. नाउ हा जो a आहे तो मी कुठे डिक्लेअर केलेला आहे डिस्प्ले फंक्शनच्या मध्ये इनसाइड अ डिस्प्ले फंक्शन. सो दिस इज कॉल्ड ॲज अ लोकल व्हेरिएबल अँड दिस लोकल व्हेरिएबलचा स्कोप कुठपर्यंत आहे फक्त ह्या फंक्शन पुरताच आहे जिथे ते ए व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. ओके. बट हा जो x आहे जो की मी फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केलेला आहे हा x डिस्प्ले फंक्शन मध्ये पण ऍक्सेस होणार आणि इथे पण ऍक्सेस होणार. ओके. नाउ बघा आता सध्या मी हे स्टेटमेंट इथलं काढून टाकते हा वाला. ठीक आहे. नाउ बघा हा x ग्लोबल झाला बिकॉज इट इज नॉट डिक्लेअर इन एनी फंक्शन. ओके. नाउ दिस a इज अ लोकल टू द फंक्शन डिस्प्ले. व्हाय? बिकॉज दिस a इज डिक्लेअर इन द डिस्प्ले फंक्शन. ओके. नाउ जेव्हा मी cout x करेल तेव्हा ही x ची व्हॅल्यू इथे 20 डिस्प्ले होईल. व्हाय? मी तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर मध्ये सांगितलं होतं की ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर कधी करतो आपण जेव्हा आपल्याला एक व्हेरिएबल n नंबर ऑफ फंक्शन मध्ये रिक्वायर्ड आहे तेव्हा आपण ते एकदाच काय करतो वरती डिक्लेअर करतो. ओके. नाउ इथे ऍक्सेस होणार x आणि हा a जो आहे 5 तो इथे ऍक्सेस होणार. ओके. नाउ आता a का ऍक्सेस होणार डिस्प्ले मध्ये बिकॉज तो तिथेच डिक्लेअर केलेला आहे a मध्ये. ओके. सो तो ऍक्सेस झाला आणि x का ऍक्सेस झाला x तर डिक्लेअर केलेला नाहीये डिस्प्ले मध्ये बट x आपण ग्लोबली डिक्लेअर केलेला आहे. सो तो ऍक्सेस इथे झाला. ओके. नाउ आता मी मेन मध्ये केलं a डिस्प्ले आणि मेन मध्ये केला x डिस्प्ले. ओके. सो डिस्प्ले फंक्शन आहे आपल्या प्रोग्राम मध्ये आणि मेन फंक्शन आहे. ठीक आहे. नाउ हा ग्लोबल व्हेरिएबल x बिकॉज इट इज नॉट डिक्लेअर इन एनी फंक्शन. a हा लोकल आहे टू द डिस्प्ले फंक्शन ओनली बिकॉज इट इज डिक्लेअर इनसाइड अ डिस्प्ले फंक्शन. ओके. नाउ जेव्हा मी तुमचं कंपायलरचं कंट्रोल येते तेव्हा इथे काय येईल एरर येईल. व्हाय? बिकॉज a is local to the display function only because it is declared in a display function. ओके. आणि इथे cout x ला एरर येणार नाही इथे 20 येईल. व्हाय? बिकॉज x इज अ ग्लोबल अँड इट इज ऍक्सेसिबल टू द ऑल दी फंक्शन. ओके. सो लोकल व्हेरिएबलचा स्कोप जो आहे तो फक्त त्या
फंक्शन पुरताच असतो जिथे ते डिक्लेअर केलेलं आहे आणि ग्लोबल व्हेरिएबलचा जो स्कोप आहे तो ऑल ओव्हर द प्रोग्राम असतो. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. नाऊ आता बघा अजून एक, आता जर लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलचे नेम जर डिफरंट असतील, जसं आता एक्स होतं लोकल ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल ए होतं, तर काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, नाऊ बघा आता मी इथे सी आउट एक्स केलं. ठीक आहे, नाऊ इथे मी परत एक्स डिक्लेअर केला. तर जेव्हा ग्लोबल आणि लोकल दोन्ही पण सेम असेल तर काय होतं, आता बघा इथे मी एक्स डिक्लेअर केलाय का डिस्प्ले फंक्शन मध्ये, नाही. सो हा एक्स कोणता ऍक्सेस करणार, हा ग्लोबल, दॅट इज 20. ओके, बट हियर 20 नाही डिस्प्ले होणार. मग अशी 20 डिस्प्ले झालं बिकॉज मेन मध्ये मी व्हेरिएबल डिक्लेअर नव्हतं केलं, फक्त ऍक्सेस केलं. मग ऍक्सेस कोणतं केलं, त्यांनी ग्लोबल केलं. ओके, नाऊ आता मेन मध्ये मी परत एक्स डिक्लेअर केलेला आहे. सो हा एक्स जो आहे मेन मधला तो झाला लोकल. सो दिस x and this x both are the different. Okay, now डिस्प्ले मध्ये 20 का डिस्प्ले झालं ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू, बिकॉज डिस्प्ले मध्ये मी x डिक्लेअर केलेला नाहीये. सो तो कोणता ऍक्सेस करणार, ग्लोबल. नाउ मेन मध्ये मी x काय केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे. सो कंपायलर कोणता x ऍक्सेस करणार, लोकल. सो इथे डिस्प्ले काय होणार, 10. ओके, सो जर लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलचं नेम जर डिफरंट असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, बट जर ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबलचं जर नेम सेम असेल तर ज्या फंक्शन मध्ये लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केले त्या फंक्शन मध्ये ते व्हेरिएबल त्याचीच व्हॅल्यू काय करतं, ऍक्सेस करतं, ग्लोबलची ऍक्सेस करत नाही. मग मला काय करायचंय की मेन मध्ये मला एक्स लोकलची पण व्हॅल्यू पाहिजे आणि एक्स ग्लोबलची पण पाहिजे. तर मग मी काय यूज करणार, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. मग मगाशी का नाही यूज केलं स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर ग्लोबल एक्स ऍक्सेस करण्यासाठी, बिकॉज मगाचं स्टेटमेंट काय होतं, इथं सी आउट ए होतं, सी आउट एक्स होतं. तर इथे मी एक्स डिक्लेअर केलेला नव्हता. सो तो कोणता घेणार, ग्लोबल घेणार. ए ला एरर का देणार, बिकॉज ए हा डिस्प्ले मध्ये होता डिक्लेअर केलेला, इथे नव्हता. सो हा लोकल असल्यामुळे फक्त तो त्याच फंक्शन मध्ये ऍक्सेस होईल, हा ग्लोबल असल्यामुळे हा सगळ्या फंक्शन मध्ये ऍक्सेस होईल. ओके, बट प्रॉब्लेम कधी, जर मी मेन मध्ये पण एक्स डिक्लेअर केलेला असेल तर इथं व्हॅल्यू 10 येणार, नॉट 20 येणार, बिकॉज तो कोणाची व्हॅल्यू घेणार, लोकल एक्सची घेणार. ठीक आहे, बट मग जर मला एक्स माझ्या लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलला सेम नेम आहे, ओके, बट मला दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे पर्टिक्युलर फंक्शन मध्ये, म्हणजे मेन मध्ये मला 10 पण व्हॅल्यू पाहिजे आणि प्लस 20 पण पाहिजे ग्लोबलची. तर मग काय करणार, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज करणार टू ऍक्सेस द व्हॅल्यू ऑफ द ग्लोबल व्हेरिएबल. आता कसा यूज करायचा बघा. आता एकच फंक्शन घेते मेन. बघा आता जर मी इथे सी आउट एक्स केलं, so what will be display on the screen, the value of the x, that is 20. म्हणजे ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होणार, डिस्प्ले होणार. व्हाय, बिकॉज मेन मध्ये डिक्लेअर केलेलाच नाहीये एक्स. सो लोकल एक्स आहे का नाही, सो तो कोणते ऍक्सेस करणार, ग्लोबल व्हॅल्यू. ओके, नाऊ प्रॉब्लेम कधी, जेव्हा मी सेम व्हेरिएबल नेम दिलं लोकलला, इथे मी परत डिक्लेअर केला एक्स. सो हा जो एक्स आहे हा काय झाला, लोकल झाला. सो कंपायलर काय करतो, एक्स कोणती व्हॅल्यू करतो, लोकल व्हेरिएबलची. बट नाउ आय वॉन्ट टू डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ द ग्लोबल एक्स ऑल्सो, देन आय विल यूज द स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. मग कसं यूज करायचं बघा, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि त्याच्या पुढे एक्स. ओके, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि त्याच्या पुढे एक्स. सो इथे काय डिस्प्ले होईल, 20. सो हा एक्स कोणता ऍक्सेस होईल, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज केल्यामुळं ग्लोबल, आणि इथे कोणता ऍक्सेस होईल, लोकल. ओके, सो दिस इज द यूज ऑफ द स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. तर हे आपले C++ मधले ऑपरेटर झाले आहे. तर तुमचा थेरी पेपर झाला तर तुम्हाला कोणतं येईल बघा, जे की न्यू आहे अदर दॅन द सी, रेफरन्स ऑपरेटर आणि स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. तर हे तुम्हाला एक्झामला विचारणार. ओके, 4 मार्क्सला. सो असा एक एक प्रोग्राम द्यायचा आहे बघा. ठीक आहे, सो हॅश इन्क्लूड IOStream using namespace standard. Okay,
Now declare one variable that is global. Okay. Now बघा आता मी cout x करते. डिक्लेअर केलेला नाहीये x, डायरेक्टली डिस्प्ले करतेय. तर बघा कोणती व्हॅल्यू काय डिस्प्ले होईल, 30 डिस्प्ले होईल. बिकॉज ग्लोबल व्हॅल्यू तिथे काय होईल, ऍक्सेस होईल. बिकॉज आपण मेन मध्ये x डिक्लेअर केलेला नाहीये. सो कोणती व्हॅल्यू घेणार कंपायलर, ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू घेणार. परत एकदा रन करते. बघा 30 बिकॉज इथं काय केलं, ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू काय केली, ऍक्सेस केली. बिकॉज मेन मध्ये एक्स डिक्लेअर केलेला नाहीये. ओके. नाऊ आता मी काय करते, मेन मध्ये एक्स डिक्लेअर करते. सो कंपायलर कोणती व्हॅल्यू ऍक्सेस करणार, जे त्या फंक्शन मध्ये डिक्लेअर केलेली. म्हणजे आता बघा 10 डिस्प्ले होईल. लोकल व्हॅल्यू ऍक्सेस करणार 10. ओके. नाऊ आय वॉन्ट, आता इथे लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलचं सेम नेम आहे, एक्स लोकलचं आणि एक्स ग्लोबलचं. पण मला दोन्ही पण व्हॅल्यू पाहिजे, लोकल अल्सो अँड ग्लोबल अल्सो. सो लोकल तर डायरेक्ट व्हेरिएबल नेम देणार आणि ग्लोबलची व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर देणार. सेव्ह. आता बघा 10 आणि 30 काय होईल, डिस्प्ले होईल. बघा 10 आणि 30. ओके. सो दिस इज द यूज ऑफ द स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. नाऊ आता आपले बेसिक झालेलं आहे. बघा आता मेन जे आपल्याला राहिलेले, जसं आपण स्कॅनएफ ने व्हेरिएबलची व्हॅल्यू घेतो तसं आता सी मध्ये काय, जसं प्रिंटएफ ला cout आहे तसं आता स्कॅनएफ ला काय आहे. सो आपल्याला आता काय बघायचंय, हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. सो इट इज सेम ॲज अ सी, हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. फर्स्ट व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी डेटा टाइप, then variable name, semicolon. For example, आता डेटा टाइप तुम्हाला माहिती आहे, इंटीजर, फ्लोट, कॅर, लॉंग, डबल. ओके. सो इंटीजर नंबर विदाउट डेसिमल पॉइंट, फ्लोट नंबर विथ डेसिमल पॉइंट, कॅरेक्टर सिंगल कॅरेक्टर एन्क्लोज्ड इन सिंगल कोट, लॉंग हे शक्यतो हे जास्त आपण यूज करत नाही. पण लॉंगचा यूज काय आहे की सपोज इंटीजर मध्ये मॅक्झिमम 10 डिजिटचा नंबर बसतो, त्याच्यापेक्षा जर जास्त पाहिजे असेल तर लॉंग. आणि प्रिसिजन फ्लोट म्हणजे काय, नंबर विथ डेसिमल पॉइंट. सो प्रिसिजन व्हॅल्यू नंतर 6 डिजिट म्हणजे पॉइंट नंतर ती 6 डिजिट अलाउ करतो फ्लोट. आणि त्याच्यापेक्षा जर मोठा नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर डबल यूज करायचं. तर हा आपण जास्त यूज करत नाही, इंट, फ्लोट आणि कॅर यूज करतो. तर ह्याचा यूज करून आपण प्रोग्राम्स बघूयात. ठीक आहे. नाउ how to declare a variable. So for example, this is a syntax for declaration of a variable. So int आणि variable name is suppose a. So variable name means what, identifier. So identifier ला तुम्हाला सांगितलेलं आहे की काय काय rules follow करायचे. First character must be an alphabet or underscore. Okay, no space is allowed, no special characters are allowed, or digits can allowed but not at the first. digit पण असू शकतात, पण सुरुवातीला फर्स्ट कॅरेक्टर तुमचं हे अल्फाबेट किंवा अंडरस्कोरच पाहिजे. सो दिस इज द डिक्लेरेशन ऑफ अ व्हेरिएबल. नाउ आफ्टर द डिक्लेरेशन नेक्स्ट स्टेप इज व्हाट, इनिशियलायझेशन. नाउ दिस इज इम्पॉर्टंट, इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. इनिशियलायझेशन मीन्स व्हाट, assigning values to variable. Assigning values to variables. बघा, initialization of variable means what, assigning values to variables. Okay, variable ला value assign करायची, that is the initialization. Okay, so you can assign the value to the variable using
two ways. Compile time initialization and runtime initialization. There are two ways for assigning a value to the variable, compile time initialization and runtime initialization. Okay, so obviously compile time चं meaning काय आहे? जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाइल करता तेव्हा जर मेन मेमरी मध्ये त्या व्हेरिएबल ची व्हॅल्यू स्टोअर होत असेल, then that is called as a compile time initialization. Okay, when you compile the program, at that time only the value of the variable is stored in a memory block, that is called as a compile time initialization. And runtime is what? After running the program run केल्यानंतर तुम्ही व्हेरिएबल ची व्हॅल्यू देणार, मग ती स्टोअर होणार मेन मेमरी मध्ये, दॅट इज अ रन टाइम इनिशियलायझेशन. आता दोघांचा तुम्हाला डिफरन्स सांगते विथ एक्झाम्पल. ओके, सो कंपाइल टाइम इनिशियलायझेशन करायचं कसं बघा. कंपाइल टाइम तुम्ही पहिल्यांदा व्हेरिएबल डिक्लेअर करतात, ओके, आणि देन त्याला व्हॅल्यू देणार. ओके, धिस स्टेटमेंट इज रिप्लेस लाईक धिस ऑल्सो, एका लाईन मध्ये पण. ओके, सो याचं मिनिंग काय की जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाइल करता तेव्हा ए ला मेमरी ब्लॉक असाइन होणार आणि ए मध्ये व्हॅल्यू जाणार 10 व्हेन यू आर कंपाइलिंग द प्रोग्राम. जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाइल करता तेव्हाच त्या पर्टिक्युलर ब्लॉक मध्ये व्हॅल्यू जाणार. आता सपोज फ्लोट बी इज इक्वल टू 3.14 कॅर ch इज इक्वल टू x. ओके, सो बी ला मेमरी अलोकेट होणार. कंपाइल टाइम प्रोग्राम कंपाइल करतानाच बी च्या ब्लॉक मध्ये व्हॅल्यू जाणार 3.14, ch च्या ब्लॉक मध्ये व्हॅल्यू जाणार x. ओके, सो हे झालं कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. इक्वल टू साइन देऊन तुम्ही काय करणार, इनिशियलाइज करणार. सो व्हेन यू कंपाइल द प्रोग्राम एट दॅट टाइम ओनली द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इज स्टोअर इन दॅट पर्टिक्युलर मेमरी ब्लॉक. ओके, बट द मोस्ट इम्पॉर्टंट जो की तुम्ही यूज करता प्रोग्रामिंग मध्ये, दॅट इज अ रन टाइम इनिशियलायझेशन. ओके, सो बघा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रन टाइम इनिशियलायझेशन. प्रोग्राम रन केल्यावरती युजरला जी व्हॅल्यू पाहिजे दॅट व्हॅल्यू विल बी एंटर्ड बाय द युजर. ओके, जसं सी मध्ये स्कॅनएफ नी करतात तसं सीपीपी मध्ये सी इन नी करतात. कशानी? सी इन नी. ओके, आता कसं करायचं बघा. आता पहिले आपण एक इंटिजर व्हेरिएबल घेऊ, एक फ्लोट घेऊ, तिन्ही पण टाइपच्या व्हॅल्यू करून बघूयात. ओके, नाउ तुम्ही आता टाकणार एंटर व्हॅल्यू ऑफ ए. ओके, आता सी आउट तुम्हाला एक्सप्लेन केलंय कसं करायचं. सी आउट, देन पुट टू ऑपरेटर, देन डबल कोट मध्ये तुम्हाला जो मेसेज डिस्प्ले करायचा आहे तो. तर तुम्ही सी प्लस प्लस मध्ये सी मध्ये कसं करता, प्रिंट एफ एंटर व्हॅल्यू ऑफ ए असं करता. ओके, कसं करता, स्कॅनएफ %d कॉमा %a. तुम्हाला सोपं जाण्यासाठी मी हे रिकॉल करते एकदा. ओके ओके, इथं कसं करणार तुम्ही, सी स्कॅनएफ च्या ऐवजी सी, त्याच्यानंतर सीपीपी मध्ये %d %f %c ची गरज नाही, एम्परसेंड सिम्बॉलची पण गरज नाही. ओके, फक्त तुम्ही काय करणार, कशाची व्हॅल्यू टाकायची तुम्हाला, ए ची. सो व्हेरिएबल नेम काय, ए, बस एवढंच देणार. जस्ट नो नीड टू राईट द % और द एम्परसेंड. ओके, नाउ नेक्स्ट सी आउट एंटर व्हॅल्यू ऑफ बी. बघा इंटिजर फ्लोट कॅर साठी सगळं सेम, सी इन फक्त व्हेरिएबल नेम बी येणार. सो पर्सेंटेज वगैरे काहीही तुम्हाला लिहायची सी प्लस प्लस मध्ये गरज नाही, लाईक अ सी. ओके, देन नेक्स्ट सी आउट एंटर व्हॅल्यू ऑफ सी. ओके, नाउ सी इन सी. ओके, आता कसं तुम्ही प्रोग्राम रन केला की कसं होणार बघा, स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर व्हॅल्यू ऑफ ए. देन तुम्हाला असा कर्सर येणार, मग तुम्ही ए ची व्हॅल्यू टाकणार. त्याच्यानंतर असा कर्सर येणार, मग तुम्ही ए ची तिथं व्हॅल्यू टाकणार, इंटिजर टाकायची. ओके, नाउ नंतर डिस्प्ले होणार एंटर व्हॅल्यू ऑफ बी. देन तुम्ही बी ची टाकणार फ्लोट व्हॅल्यू. नंतर डिस्प्ले होणार एंटर व्हॅल्यू ऑफ सी, आणि सी काय करणार, असा कर्सर देणार, मग तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती सी मध्ये स्टोअर होणार. आता व्हॅल्यू गेल्या की आता मला डिस्प्ले करायचे.
सो आपण सी मध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू कसं डिस्प्ले करायचो, a इज इक्वल टू %d कॉमा a असं करायचे की नाही तुम्ही, a इक्वल टू %d कॉमा a. %d का लिहायचे, बिकॉज तो इंटिजर होता. नाउ इथे तर तुम्हाला तसं करायची गरज नाहीये. सो तुम्ही काय करणार बघा, सी आउट a, जस्ट सी आउट b व्हॅल्यू डिस्प्ले करायला. व्हेरिएबल नेम कधीही डबल कोट मध्ये नसणार आहे. रिटर्न 0. जर तुम्ही व्हेरिएबल नेम डबल कोट मध्ये टाकलं तर तुम्हाला डिस्प्ले a होणार, a ची व्हॅल्यू नाही. सो a ची व्हॅल्यू डिस्प्ले होण्यासाठी तुम्हाला डबल कोट मध्ये व्हॅल्यू टाकायची नाही, जस्ट व्हेरिएबल नेम. आता एकदा मी तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवते आणि मग परत ह्याच्यामध्ये आपण थोडेसे अजून वेगळे फॉर्मॅट घेऊयात. म्हणजे तुम्हाला ऑपरेटर वरचे मी प्रोग्राम देते ते तुम्ही करताल मग रन टाइम इनिशियलायझेशन करून. using namespace standard. Okay, now int name. बघा आता a तिन्ही टाइपचे घेऊयात आपण, फ्लोट, कॅर, सी. ओके, नाउ बघा सी आउट लिहायचं मेसेज डिस्प्ले करायला. स्लॅश आणि न्यू लाईनला एंटर किंवा असं स्पेस द्या म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. स्लॅश इन सेम आहे जसं प्रिंटएफ मध्ये होता. एंटर व्हॅल्यू ऑफ a. ओके, जसं स्कॅनएफ मध्ये तुम्ही स्लॅश इन स्लॅश ची टाकत नाही तसं सीइन मध्ये पण टाकायचं नाही. a ची व्हॅल्यू स्कॅन करायची, सो स्कॅनएफ ऐवजी सीइन फक्त. ओके, परत आता मी मेसेज डिस्प्ले करते, एंटर व्हॅल्यू ऑफ b. ओके, नाउ सी आउट, एंटर व्हॅल्यू ऑफ c. सी काय आपलं कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवायचं. सीन सी. ठीक आहे, नाउ आता व्हॅल्यू आपण डिस्प्ले करू स्लॅश एन नी न्यू लाईनला. ओके, सो जसं मी केलंय ना तसंच पहिल्यांदा करते, जसं तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलं तसंच. मग तुम्हाला मी सांगते की आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर कसं करणार. सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाईल आणि डिस्प्ले करायला सी आउट. व्हॅल्यू घ्यायला सीन, लक्षात ठेवा. सीन नी व्हॅल्यू घेणार, सी आउट नी व्हॅल्यू डिस्प्ले करणार. एंटर व्हॅल्यू ऑफ a 10. एंटर व्हॅल्यू ऑफ b 5.46 आणि एंटर व्हॅल्यू ऑफ c दॅट इज कॅरेक्टर g. बघा 10 आले, बघा 10 च्या पुढे लगेच जोडूनच 5.46 आले आणि त्याच्या पुढे लगेच g आले. ओके, नाउ आता आपण डिस्प्ले करताना जेव्हा व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण डिस्प्ले केली तेव्हा आपण जस्ट सी आउट a b c केले. ओके, नाउ आता मला a इक्वल टू असं डिस्प्ले करायचे, b इक्वल टू आणि c इक्वल टू काय व्हॅल्यू आहे. सो युजर डिफाईन मेसेज काय आपला a. ओके, सो तो डबल कोट मध्ये टाकणार आणि त्याच्या पुढे आपल्याला काय पाहिजे, व्हॅल्यू ऑफ a. सो परत मी पुट टू ऑपरेटरनी त्याला डिफरन्शिएट करणार. ओके, जसं आपण कॉमनली करायचो सी मध्ये प्रिंटएफ मध्ये, तसं आता आपल्याला जो युजर डिफाईन मेसेज आहे तो डिस्प्ले करणार आणि त्याच्या पुढे आपण लगेचच परत पुट टू ऑपरेटर देणार आणि व्हेरिएबल. आता जर मी डबल कोट मध्येच हे टाकलं असं तर काय डिस्प्ले होईल बघा, a ऍज इट इज डिस्प्ले होईल. बघा डबल कोट मध्ये जर तुम्ही व्हेरिएबल नेम दिलं तर ते नेमच डिस्प्ले होतं, त्याची व्हॅल्यू डिस्प्ले होत नाही. बघा चेक करा एकदा. बघा इथं काय डिस्प्ले झालं बघा, a इज इक्वल टू स्मॉल a. ह्या पुढच्या झाल्या व्हॅल्यू, पण हे झालं का नाही, बिकॉज आपण डबल कोट मध्ये स्मॉल a टाकला तर तो स्मॉल एज ऍज इट इज डिस्प्ले होईल. पण मला इक्वल टू च्या पुढे काय पाहिजे, व्हेरिएबलची व्हॅल्यू. सो मी काय लिहिणार, a लिहिणार. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार ना प्रोग्रामची तेवढा तुमचा हा सिंटॅक्स काय होणार, क्लिअर होणार. आता पुढे इथे मला b च्या पुढे काय पाहिजे, b इक्वल टू आणि त्याच्या पुढे b ची व्हॅल्यू. सो पुट टू ऑपरेटर, डबल कोट आणि नंतर परत पुट टू ऑपरेटर द्यावं लागेल. व्हेरिएबल नेम डिफरन्शिएट झाले पाहिजे. ओके, आता बघा कसं डिस्प्ले होते.
बघा A इक्वल टू 4, B इक्वल टू 3.6 आणि C इज इक्वल टू 8. नाउ मला A इक्वल टू 4 नंतर स्पेस पाहिजे, B म्हणजे स्पेस पाहिजे A, B आणि C च्या व्हॅल्यूच्या पुढे, B नंतर B इक्वल टू 3.6 च्या पुढे स्पेस पाहिजे आणि मग C पाहिजे. तर मी काय करू शकते, एकाच सी आउट मध्ये कसं लिहायचं बघा. A ची व्हॅल्यू डिस्प्ले झाली की मला काय पाहिजे, स्पेस पाहिजे. सो मी स्पेस दिली. किती पाहिजे तुम्हाला, टॅब एवढी पाहिजे किंवा 2 स्पेस पाहिजे, स्पेस दिली. मग मला काय, स्पेसच्या पुढे B इक्वल टू पाहिजे आणि इक्वल टू च्या पुढे B ची व्हॅल्यू. B ची व्हॅल्यू झाली की मला परत स्पेस पाहिजे आणि C इक्वल टू असं डिस्प्ले झालं पाहिजे, त्याच्या पुढे C ची व्हॅल्यू. ओके, फक्त व्हेरिएबल नेम डबल कोट मध्ये आले नाही पाहिजे, बाकी आपलं जे फॉर्मॅटिंग असेल ते डबल कोट मध्ये येईल. बघा आता बघा कसं डिस्प्ले होते. 50, 6.7 and 8 बघा आलं लक्षात. ठीक आहे, सो असं डिस्प्ले होईल. आता मला एका खाली एक पाहिजे, तर काय करायचं बघा, हा जो /n द्यायचं, इथं जोडून लिहिलं तरी चालतं. बघा /n म्हणजे न्यू लाईन लाईनर कर्सर. आता चेक करा, स्पेस काढून फक्त मी /n देणार बस. बघ A is equal to 20, B is equal to 8.7, C is equal to D. Okay, so this is the formatting. Okay, so value व्हेरिएबल ची व्हॅल्यू स्कॅन करायला काय यूज करायचं, Cin. ओके, आता बघा पुढे आपण एकाच Cin मध्ये पण जसं एका स्कॅनएफ मध्ये आपण %d एका स्कॅनएफ ने आपण मोर दॅन 1 व्हॅल्यू करतो की नाही, तसं सुद्धा करू शकतो. बघा आपण आता हे डिस्प्लेचं असंच राहू द्या. इथे बघा एंटर व्हॅल्यू ऑफ A, B and C एकाच ह्याच्यामध्ये पण आपण करू शकतो. डिस्प्ले ऍज इट इज करूयात, फक्त एकाच Cin ने कसं करायचं बघा, A, B, C व्हेरिएबल नेम सेपरेट आउट करायचे एकाच Cin ने. जसं एकाच स्कॅनएफ ने आपण मोर दॅन 1 व्हॅल्यू स्कॅन करत होतो. जर तुम्हाला सुरुवातीला कन्फ्युजन वाटलं तर सेपरेट करा. मी फक्त जस्ट तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून देते, जसं तुमची प्रॅक्टिस होईल मग तुम्ही कंबाईन करत जा. ओके, सो Cin एकाच Cin ने आपण स्कॅन करणार. सो फक्त हे इन्सर्शन ऑपरेटरनी काय करायचं, हे पुट टू ऑपरेटर आणि हे कोणतं इन्सर्शन. पुट टू म्हणजे काय, आपण डिस्प्ले करतोय ना पुट ऑन, आणि हे इन्सर्शन व्हॅल्यू इन्सर्ट करतोय. ठीक आहे, नाउ एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. बघा आता 4, 5.6 F बघा A 4, 5.6 B ची व्हॅल्यू आणि C ची व्हॅल्यू F. सो दिस इज द हाऊ टू स्कॅन द व्हॅल्यू ऑफ मोर दॅन 1 व्हेरिएबल युजिंग अ सिंगल Cin. ओके, सेपरेट Cin नी केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमची प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही करा. ठीक आहे, नाउ आता आपण थोडेसे प्रोग्राम्स घेऊयात आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण इफ वगैरे स्टार्ट करू, जस्ट रिकॉल करायला. ठीक आहे, सो मी तुम्हाला जसं सांगितलं प्रिव्हियस लेक्चरला, मेन जो C++ आहे क्लासेस आणि ऑब्जेक्ट ते स्टार्ट करायला अजून आपल्याला 2 to 3 लेक्चर्स लागतील. म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये आपण क्लासेस अँड ऑब्जेक्ट जे ऍक्च्युअल C++ आहे ते स्टार्ट होईल. आता ह्याच्यामध्ये आपण न्यू काय शिकलेलो आहे C++ मध्ये, जे की C मध्ये नव्हतं, फीचर्स ऑफ OOP, स्ट्रक्चर ऑफ द C++, त्याच्यानंतर त्याच्या हेडर फाइल्स IO स्ट्रीम वगैरे जी की वेगळी आहे, त्याच्यानंतर ऑपरेटर जे की सेम होते C मध्ये ते तर शिकलोच, बट C++ मध्ये रेफरन्स, स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर हे न्यू शिकलो आपण. त्याच्यानंतर C आउट आणि Cin हे न्यू शिकलो आपण. तर हे जे आपले न्यू कन्सेप्ट आहे ना त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. ओके, जास्त. आणि पुढे मग इफ चे प्रोग्राम्स वगैरे ते तर तुम्हाला सेम जसे C चे होते तेच येणार आहे. सो मी ते एकदा रिवाइज करणार आहे आणि अजून मॅक्झिमम 2-3 लेक्चर नंतर नेक्स्ट वीक मध्ये आपण क्लासेस अँड ऑब्जेक्ट काय करू, स्टार्ट करू. ओके, बिकॉज क्लास अँड ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला इफ यूज करावं लागतं, लूप यूज करावं लागतं, फंक्शन्स यूज करावे लागतात. सो ते अरे यूज करावं लागतं क्लास आणि ऑब्जेक्ट मध्ये. सो पहिले आपल्याला एकदा रिवाइज केलेलं कधीही चांगलं. ओके, नाउ आता बघा, सपोज मला करायचं आहे ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. बघा आपण हे सिंपल प्रोग्राम घेतलेच नाही ना कसे करायचे ते. ओके, सो हेडर फाइल्स वगैरे टाकणार. आता सगळे रन टाइम व्हॅल्यू घ्यायच्या. सो ऍडिशन ऑफ 2 नंबर्सला किती व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागणार, 3.
2 for input and 1 for output. Okay. So int a, b, c. Okay. Now C out ने मेसेज डिस्प्ले करणार. बघा मी तुम्हाला काही प्रोग्राम घेते आणि काही होमवर्कला देते, सो तुम्ही ते करा म्हणजे तुमचं सी आउट सी इन चा सिंटॅक्स प्रॉपर होईल. एंटर व्हॅल्यू ऑफ ए. सो सेपरेट पण तुम्ही घेऊ शकता. एंटर व्हॅल्यू ऑफ बी. सी बी. ओके. असं सेपरेट घ्या सुरुवातीला. व्हॅल्यू घेतल्यानंतर आपण काय करतो, ऍडिशनचा फॉर्म्युला टाकतो. सो दिस इज द सेम. हे झालं आपलं अरिथमेटिक ऑपरेटर. आणि मग आता तिघांच्या व्हॅल्यू डिस्प्ले करायच्या. तर कसं करणार, ए इज इक्वल टू ए. एकाच सी आउट मध्ये पण करू शकता, न्यू डिफरंट सी आउट मध्ये पण करू शकता. एकामध्ये मी तुम्हाला सांगितलं, दुसऱ्या सेपरेट मध्ये कसं करणार, स्लॅश एन न्यू लाईनला पाहिजे बी ची व्हॅल्यू. काही अवघड नाहीये बघा. फक्त एका सी आउटच्या ऐवजी मी सेपरेट सी आउट केलं. एक्सप्लेन करते तुम्हाला. आता ए बी सी काय होणार, 3 ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार. 1 फॉर ए, 1 फॉर बी आणि 1 फॉर सी. ह्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असणार. व्हॅल्यू कधी जाणार, जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार. नाव प्रोग्राम रन केलाय, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर व्हॅल्यू ऑफ ए. ओके. मग असा एक कर्सर आला. मग तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार, ए मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 20, इथे 20 टाकलं, कुठे गेली ती, ए मध्ये गेली. नाव पुढे डिस्प्ले होणार एंटर व्हॅल्यू ऑफ बी. तुम्ही जी व्हॅल्यू टाकणार, सपोज मी 30 टाकली, कुठे गेली ती, बी मध्ये गेली. नाव सी इज इक्वल टू ए प्लस बी रन होणार. सो ए प्लस बी 20 प्लस 30 50. ओके. नाव सी आउट इथं कसं डिस्प्ले होणार, ए इज इक्वल टू बघा, ए इज इक्वल टू काय, ए ची व्हॅल्यू. सो ए ची व्हॅल्यू काय 20. त्याच्यानंतर स्लॅश एन म्हणजे न्यू लाईनला आता डिस्प्ले होणार काय, बी इज इक्वल टू काय, बी ची व्हॅल्यू दॅट इज 30. त्याच्यानंतर नेक्स्ट सी आउट स्लॅश एन म्हणजे न्यू लाईनला काय डिस्प्ले होणार, सी इज इक्वल टू दॅट इज सी ची व्हॅल्यू दॅट इज 50. ओके. असं तुमचं काय असणार आहे, आउटपुट असणार आहे. ठीक आहे. सो हा एक प्रोग्राम करा. आता ह्याच्यावरून मी तुम्हाला होमवर्कला प्रोग्राम देते, ते करा. Write a program to find area of circle. बघा तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी सी आउट सी इन ची. Write a program to find area of rectangle. Write a program to find volume of a cube. Write a program to swap values of 2 variables. Values of the 2 variables swap करायचे आहेत. ओके. सो हा एक प्रोग्राम करायचा आहे. जर कोणता यातला प्रोग्राम आला नाही तर मला सांगा, मी लेक्चरला तो एक्सप्लेन करेल. ठीक आहे. लगेच मेसेज करा ग्रुप वरती. देन write a program to calculate average marks of 3 subjects. ओके. सो अरिथमेटिक ऑपरेटर वरतीच हे आहेत बघा, प्लस इंटू जे असेल ते त्याच्यावरतीच हे ऑपरेटर्स आहेत, डिव्हिजन. ओके. सो हे करा आणि मला डिस्प्ले मेसेज सेंड करा प्रोग्रामचे स्क्रीनशॉट. ओके. आणि कोणता प्रोग्राम जर आला नाही, सिंपल जरी असेल, तुम्हाला नसेल येत तर मला सांगा, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके. नाउ द नेक्स्ट मॉड ऑपरेटरचे प्रोग्राम्स आहेत बघा, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. जरी सी मध्ये झाला असेल तर तुम्हाला सी प्लस प्लस मध्ये तो विचारू शकतात. राईट अ प्रोग्राम टू कन्वर्ट डेज into months. इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे बघा हा. राईट अ प्रोग्राम टू कन्वर्ट डेज इंटू मंथ्स. मीन्स काय तुम्हाला करायचं आहे, फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला डेजची व्हॅल्यू 78 दिलेली असेल, देन युअर आउटपुट विल बी मंथ इज इक्वल टू 30 डेजचा 1 मंथ कन्सिडर करायचा. सो इथे येईल 1 मंथ. तुमचं आउटपुट असं पाहिजे 1 मंथ 18 डेज असं. सपोज तुम्ही डेजची व्हॅल्यू 128 घेतली,
युअर आउटपुट विल बी मंथ, म्हणजे आउटपुट काय येणार बघा 2 months, सॉरी 4 months, इथे 2 months येतील बिकॉज 78 days ना, 30 days चा 1 month. ओके, सो 4 months 4 month and 8 days. So 3 into 4 120. 120 चे 4 months झाले आणि रिमेनिंग 8 days. So रिमेनिंग जे डेज आहेत ते सुद्धा तुमचे कन्वर्ट झाले पाहिजे. So you have to write the program for displaying such a type of output. Okay, so कसं करायचं बघा. इथे आपल्याला मॉड ऑपरेटर, बिकॉज मॉड तुम्हाला रिमाइंडर देतं हे माहिती आहे. ओके, सो इन मेन आता डेज साठी एक व्हेरिएबल आणि मंथ साठी एक व्हेरिएबल. ओके, नाउ व्हॅल्यू कशाची घ्यायची, डेजचा आपल्याला मंथ मध्ये करायचं, सो डेजची व्हॅल्यू घ्यायची. सो सी आउट एंटर डेज. ओके, सी इन डी घेतलेलं आहे मी. ओके, नाउ मंथ कसं करणार, डी ला डिवाइड करणार 30 ने, जे नंबर ऑफ डेज आहेत ते, आणि रिमेनिंग जे डेज आहे ते कसं कॅल्क्युलेट करणार, मॉड 30. ओके, आता पहिल्यांदा हे सांगते म्हणजे कसे व्हॅल्यू येईल. ओके, डी आणि एम, डी ला एक मेमरी ब्लॉक, एम ला एक मेमरी ब्लॉक. स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर डेज. सपोज तुम्ही व्हॅल्यू टाकली डेजची 128, सो डी मध्ये काय गेलं 128. ओके, नाउ डी राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये होते, सो डी काय आपला 128, त्याला डिवाइड कितीने करायचंय 30 ने. सो 13 तुम्हाला माहितीये डिव्हिजन ऑपरेटर तुम्हाला काय देतं, कोशंट, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, म्हणजे भागाकार. सो 30 ला 128 ला 30 ने जर डिवाइड केलं, सो क्वेश्चन किती आला 4, तो कुठे सेव्ह होणार, एम मंथ मध्ये. ओके, नाउ इथे डी काय आहे 128. ओके, 128 ला 30 ने डिवाइड केलं तर मॉड काय देतं, रिमाइंडर. मॉड ऑपरेटर काय देतो, रिमाइंडर. सो 30 ने जर 128 ला डिवाइड केलं, 128 ला 30 ने डिवाइड केलं, रिमाइंडर काय आला 8. सो डी मध्ये काय स्टोअर झालं 8. सो ही जी 128 व्हॅल्यू आहे ही रिप्लेस होणार 8 ने. लक्षात, सो डी मध्ये बरोबर 8 आले आणि मंथ मध्ये. सो आता हे आपल्याला डिस्प्ले करायचं. असं आपलं आउटपुट कसं पाहिजे बघा, 4 months 8 days. दिस इज द आउटपुट. सो सी आउट कसं लिहिणार बघा. आता पहिले 4 कशाची व्हॅल्यू आहे, मंथची, म्हणजे व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे. ओके, मग इथे पुढे डिस्प्ले झालं पाहिजे मंथच्या व्हॅल्यूच्या पुढे स्पेस आणि मंथ. सो स्पेस मंथ्स. ओके, आणि त्याच्या पुढे डी ची व्हॅल्यू, डेजची व्हॅल्यू, सो डी, आणि त्याच्या पुढे परत डेज. सो जो युजर डिफाईन मेसेज आहे हा इन्क्लुडिंग स्पेस तो डबल कोट मध्ये टाकायचा, आणि जिथे व्हॅल्यू आहे तिथे व्हेरिएबल नेम टाकायचं. बस एवढंच. रिटर्न 0, प्रोग्राम कंप्लीट. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. आता बघा, सपोज एंटर डेज, तुम्ही डेज टाकले आता 249, किती टाकले 249. ओके, सो डी मध्ये व्हॅल्यू आली 249 आणि एम मध्ये अजून काहीच नाही. नाउ इथे आला कंपायलर 249, डी ची व्हॅल्यू काय 249, त्याला 30 ने डिवाइड केलं, सो कितीने भाग जाणार 8 ने, राहिले किती 9. ओके, सो क्वेश्चन देतं तुम्हाला. सो ती एम व्हॅल्यू क्वेश्चन कुठे गेली, एम मध्ये, दॅट इज 8. ओके, नाउ इथे आलो, डी ची व्हॅल्यू काय 249, त्याला कितीने डिवाइड करायचं 30 ने. सो यू विल गेट द रिमाइंडर, मॉड ऑपरेटर. रिमाइंडर काय आला 9, कुठे स्टोअर होणार तो डी मध्ये. सो 249 रिप्लेस झाले बाय 9. ओके, नाउ कसं डिस्प्ले होईल बघा, एम ची व्हॅल्यू काय आलेली आहे 8. त्याच्या पुढे काय डिस्प्ले होईल, मंथ्स. त्याच्या पुढे काय डी ची व्हॅल्यू विच इज 9, आणि त्याच्या पुढे काय डिस्प्ले होईल डेज. सो दिस इज 8 months 9 days. ओके, सो हा प्रोग्राम मी तुम्हाला करून दाखवते, आणि हेच लॉजिक यूज करून लिहायचे आहेत बघा पुढचा 6 प्रोग्राम. राईट अ प्रोग्राम टू कन्वर्ट इंचेस इनटू फीट्स. म्हणजेच काय 12 इंचेस म्हणजे काय असतो 1 feet असतो. ओके, सो जर मी तुम्हाला 62 इंचेस दिले तर युअर आन्सर विल बी 5 feet and 2
इंचेस असं. ओके, 12 पंचे 60 आणि रिमेनिंग 2 इंचेस असा आन्सर पाहिजे. ओके, नाउ राईट अ प्रोग्राम टू कन्वर्ट मीटर इन डिस्टन्स इंटू किलोमीटर. ओके, म्हणजे जर तुम्ही 1000 मीटर म्हणजे काय असतो 1 किलोमीटर. ओके, जर डिस्टन्स तुम्ही दिला 1020 जर मीटर डिस्टन्स दिला, युअर आउटपुट कसं पाहिजे बघा 1 किलोमीटर अँड 20 मीटर. ओके, सेम लॉजिक यूज करायचं आहे जसं आपण मंथ आणि डेजला केलं. ओके, सो आता आपण जो मंथ आणि डेजचा प्रोग्राम केलाय तो एकदा रन करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल प्रॉपर कसं आउटपुट येतं ते. सेव्ह ॲज करायचा days to months .cpp. int main dm. तुम्हाला जे व्हेरिएबल नेम द्यायचे यू कॅन गिव्ह इट. सो एंटर द व्हॅल्यू ऑफ डेज. एंटर डेज सेमिकोलन डी. ओके, मंथ एंटर करायची गरज नाही बिकॉज आपल्याला ते कन्वर्ट करायचे. सो डे डिवाइड बाय 30 आणि रिमेनिंग डेज साठी मॉडनी डिवाइड करायचे. ओके, सो months days. ओके, आपल्याला आउटपुट कसं डिस्प्ले करायचंय तसं आपलं फॉर्मॅटिंग आलं पाहिजे. ठीक आहे, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. थोडासा टाइम घेतो बिकॉज व्हाईट बोर्ड देन स्क्रीन रेकॉर्डर दिस व्हिडिओ रेकॉर्डर सुरू आहे त्याच्यामुळे लॅपटॉप थोडा स्लो होतो बघा. 362 बघा 12 months and 2 days. ओके, सो जसं तुम्ही आउटपुट टाकणार इनपुट टाकणार तसं तुम्हाला आउटपुट मिळेल. ओके, 125. सो काय 4 months and remaining 5 days. ओके, सो हे झालं तुमचा प्रोग्राम. सो टोटल मी तुम्हाला 5 + 2 7 प्रोग्राम दिलेले आहेत. तेवढे राईट डाऊन करून मला स्क्रीनशॉट शेअर करा. नाही आलं तर सांगा, मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला ते स्टार्टिंगला एक्सप्लेन करेल. ओके.